माहितीवरती बेछूट आरोप करणं आणि एखाद्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणं हा अंजली दमनिया यांचा रुटीन प्रॅक्टिसचा कार्यक्रम आहे। ज्या पद्धतीने बोलतात ते की माझी वॉर्निंग आहे, 24 तासातला राजीनामा असेल, ही जी भाषा आहे। आज संविधान दिन आहे, आपण घटना मानतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, निश्चितपणाने ते संविधान मानलं गेलं पाहिजे। अंजली दमनिया कायम ते पायदळ तुडवताना दिसतात, ना प्रशासनावरती विश्वास ठेवतात, ना माननीय न्यायालयावरती विश्वास ठेवतात किंवा शासनावरतीच्या कुठल्या कामकाजावर विश्वास ठेवतात। स्वतःच आरोप करायचे, स्वतःच इन्व्हेस्टिगेशन करायचं, स्वतःच त्याच्यातली तत्त्व शोधून काढायची। आणि म्हणून मला अंजली दमनिया यांना आवर्जून सांगायचे, तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे घ्या आणि ह्याच्यासाठी SIT स्थापित केली, ते SITकडे पुरावे जरूर द्या। पण ज्या पद्धतीची तुम्ही भाषा वापरताय, महाराष्ट्र तुम्हाला फार गांभीर्याने घेत नाही, पण वॉर्निंगसारखे शब्द जेव्हा तुम्ही वापरता त्याच्यामुळे कोणासाठी तरी आणि कोणावरती तरी आरोप तुम्ही जे करताय ते निश्चितपणाने असं वाटतं आणि मला दाट शंका येते की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम चालतं। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय दादा बारामतीमधून 7 आमदार म्हणून निवडून आले आणि निश्चितपणाने जनतेने दिलेल्या साथ प्रतिसाद यामुळे चांगल्या पद्धतीचा विकास हा बारामती आपण पाहतोय। गेल्या वर्षभरामध्ये चिखलीकर साहेब जेव्हा दादांबरोबर आले तेव्हापासून त्यांना 150 कोटी दादांनी दिले। अनेक विकास कामं करायची केलेली आहेत, ती करायची, त्याची स्वप्न पूर्ण करायची, ती संकल्प सिद्धीत घेऊन जायचे। आदरणीय दादांनी अतिशय भरीव असा निधी मागील काळातल्या आमदारांना दिलेला आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे चिखलीकर साहेबांना पुढच्या कालावधीमध्ये हजारो कोटीचा निधी दादा देतील, जे लोहाची असेल, देगलूरची असेल, एकूणच नांदेडच्या विकासासाठी असेल, जी काही कामं करायची ती कामं पूर्ण झाली पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून निश्चितपणाने दादांची अपेक्षा आहे। आणि शेवटचा प्रश्न मॅडम, शेवटचा प्रश्न होता ज्यामध्ये की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी जे काम केलं होतं, या ठिकाणी तुम्ही नांदेड जिल्हा आणि देगलूरसाठी काय काम करण्यासाठी तुम्ही दादांना सांगणार आहात? आम्ही एका जिल्ह्यासाठी काम करत नाही, एका विभागासाठी काम करत नाही। राज्य महिला आयोग हे संपूर्ण महाराष्ट्राचं असतं। महिला बाल विकास मंत्री हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला त्या देगलूर मराठवाड्यामध्ये विकासाच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने एक लाडकी बहीण योजना दिली, ती पश्चिम महाराष्ट्रासाठी दिली नाही, ती पूर्ण महाराष्ट्रासाठी दिलेली आहे। आणि माविम हे क्षेत्र, मला असं वाटतं नांदेडमध्ये सर्वाधिक काम जर कोणाचं असेल तर ते आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून होत असतं। त्याच्यामुळे जो काही विकास होईल ते संपूर्ण महाराष्ट्रात होईल। एकट्या विभागाचा विकास आणि त्याचा विचार कदापि कुठलाही नेता किंवा पक्ष करत नाही। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शहरामध्ये राहणारा नागरिक आहे तसाच तो ग्रामीण भागामध्ये राहतो, तसाच तो वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत राहतो। त्याच्यामुळे विकासाची गंगा पाड्यांपर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प आमचा सगळ्यांचा आहे आणि तो निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने